आज आपण काठाच्या साडीपासून ही छान अशी अम्ब्रेला कुर्ती कटिंग आणि शिलाई करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे आपण अस्तर घेतलंय। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। अस्तर 4 फोल्ड मध्ये आहे, कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं कटिंग करणार आहोत। अस्तरची घडी घेत असताना छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथे मी अस्तर कटिंग करून घेतलंय। आपली पूर्ण उंची आहे 13 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला अस्तरची उंची घ्यायची आहे। आता गळ्याच्या डीप नेक नुसार शोल्डर घेऊयात 5.5 इंच। तिथूनच खालच्या साईडला मुंडा खोलीसाठी 6 इंचाला मार्क करून घ्या। आता पुन्हा बंद बाजूकडून 5.5 इंचाला मार्क करून हा बॉक्स तयार करून घेऊयात। अशा पद्धतीने मार्क केल्याने आपली मुंडा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। छाती रेषेवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे, त्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन इथे जोडून घेऊयात। मागील मुंड्यासाठी 1.25 इंचाला मार्क करायचं, तिथूनच पुढील मुंड्यासाठी 1/2 इंच आतल्या साईडला मार्क करून घ्या। आता मुंडा लाईनचं सेंटर काढून दोन्ही मुंड्याचे शेप आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। पहा, फिटिंग लाईनच्या इथे 1/2 इंच खालच्या साईडला या, म्हणजे आपल्या मुंड्यात चुणे येत नाही। त्यानंतर आपण जो मुंडा लाईनचा सेंटर काढलाय तिथे आपल्याला साधारण 1/2 इंच आतल्या साईडला यायचं आहे। पुढील मुंड्यासाठी गळा रुंदी घेतोय आपण 2.5 इंच। पुढील गळ्याची खोली आहे 5.5 इंच, त्यामध्ये 1/2 इंच शिवण्यात घेऊन इथे आपण 6 इंचाला मार्क करतोय। खालच्या साईडला गळ्याची रुंदी 2.25 इंच घेऊन गळ्याचा शेप देऊन घेऊयात। पुढील गळ्याचा शेप आपण चौकोनीच ठेवणार आहोत। इथे आपल्या पुढील भागाचं ड्राफ्टिंग झालंय। आता आपण ह्याच्यातून मागील भाग सेपरेट करून घेऊयात। सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला त्यामधून मागील भाग सेपरेट करून घ्यायचा आहे। त्यानंतरच आपल्याला पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण गळा कटिंग करून घेऊयात। तर इथं आपला पुढील भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालं। आता आपण मागील भाग घेतोय। गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतली होती, मागील गळा आपण 7 इंच घेतोय। खालच्या साईडला गळ्याची रुंदी 2.25 इंच घेऊन इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात। आता शोल्डरच्या इथून खालच्या साईडला 2.5 इंचाला मार्क करून 1/2 इंच आतल्या साईडला येत अशा पद्धतीने आपल्याला मटक्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। पहा, इथे आपण नॉट लावणार आहोत। आता आपण मागील गळा कटिंग करून घेतोय। इथे आपल्या पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालं। आता आपण स्लीव कटिंग करून घेतोय। अस्तर आपलं 4 फोल्ड मध्ये आहे। स्लीवसाठी अस्तरची घडी घेत असताना छातीच्या चौथ्या भागाप्रमाणे घ्यायची असते। स्लीवची उंची आहे 18 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, असं मी 19 इंचाची ह्याची उंची घेतली आहे। अस्तरची बाही आहे म्हणून इथं मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलंय। 32 छातीनुसार कॅफ हाईट घेतोय आपण 3.25, म्हणजेच 3 आणि 2 रेषा। इथे आपल्याला अर्ध्यात अशी लाईन आखून घ्यायची आहे। आता ह्यामधून आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन मायनस करून घेतोय। पहा, तिथून आपल्याला बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे। आता वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून ह्या लाईनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। मध्यात पट्टी फोल्ड करून ह्या लाईनचा सेंटर काढून घेतला। आता तिथे वरच्या साईडला आपल्याला 1/2 इंचाला मार्क करून मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता मधल्या सेंटर पासून फिटिंग लाईन पर्यंतचा मध्य काढून घ्या अशा पद्धतीने। तिथे आपल्याला खालच्या साईडला 1/2 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे। आता सेंटर पॉइंट पासून जिथे आपण 1/2 इंचाला मार्क केलं तिथे आपल्याला पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। पहा, अगदी सोपी पद्धत आहे। आपली लॉंग स्लीव आहे म्हणून आपण वरच्या साईडने इथे 10 इंचाला मार्क करून तिथे तुमचा जो काही दंडघेर असेल तिथे मार्क करून घ्या, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर बॉटमचा तुमचा जो काही दंडघेर असेल तो मार्क करून घ्या, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे पॉईंट्स आपण जोडून घेतोय। अशा पद्धतीने मार्क केल्याने आपली बाही फिटिंगला परफेक्ट बसते। इथे आपलं ड्राफ्टिंग झालं। आता आहे असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे, त्यानंतर स्लीवची घडी अशा पद्धतीने ओपन करून त्यानंतरच आपल्याला पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे। आता आपण कुर्तीच्या घेरसाठी अस्तर कटिंग करतोय। इथे अस्तर 4 फोल्ड मध्ये आहे।
तर समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे, ह्याची रुंदी आहे 16.5 इंच. पूर्ण आपल्याकडे 66 इंच रुंदीचं अस्तर आहे. आपल्या घेरची उंची आहे 28 इंच. तर आपण अस्तरची उंची सुद्धा 28 इंच घेतोय, कारण इथे आपल्याला साडी फोल्ड न करता फक्त अस्तर बॉटमला फोल्ड करायचं आहे, म्हणून मी ह्याची पूर्ण उंची आहे अशी घेतली आहे. आता हे अस्तरचे पार्ट आपल्याला आहे असे मेन फॅब्रिकवर कटिंग करून घ्यायचे आहेत. आपले टॉप पार्ट कटिंग करत असताना मेन फॅब्रिक आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे, म्हणजेच आपल्याला शिलाई करताना कमी येणार नाही. स्लीव सुद्धा आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कटिंग करून घेतलेत. आता घेरची उंची आपण 28 इंच घेतली होती, तर साडीच्या घेरची उंची मी 29 इंच घेतली आहे. साडीच्या कापडाची रुंदी आपली 3 मीटर आहे. दोन्ही बाजूला आपण 1.5 मीटर वापरणार आहोत. आता आपण शिलाई करून घेतोय. इथे मी पुढील भाग घेतला आहे. पुढील गळ्यासाठी आपण काठापासून डिझाईन करतोय. आपल्या गळ्याच्या रुंदीपासून आपलं उंचीचं जे अंतर आहे ते आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे. आपलं अंतर हे 8 इंच आहे. तर काठाची पट्टी कटिंग करत असताना त्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजेच इथे मी काठाची उंची 10 इंच घेतली आहे. आपल्या काठाची रुंदी ही खूप जास्ती आहे, ती आपण आपल्या गळ्यानुसार कमी करून घेतोय. तर त्यासाठी आपल्याला दोन्ही काठाचे पीस हे समोरच्या बाजूने एकमेकावर ठेवून, तुम्हाला जी काठाची सेंटरची डिझाईन हवी असेल त्यानुसार ह्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. पहा, आता आपण हे मध्यातून अशा पद्धतीने ओपन करून घेतलं. आता आपली गळ्याची रुंदी होती 3.25 इंच आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन. आता ते सोडून उरलेलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते इथे आपण कटिंग करून घेतोय. आता आपल्याला पुढील भागाचा मेन फॅब्रिक घ्यायचा आहे. ही आपली समोरची साईड आहे. आपली गळा रुंदी होती 6 इंच, तर 5 इंचाला इथे मार्क करून आपण जी काठाची पट्टी तयार केली आहे ती आपल्याला वरच्या साईडने ठेवून घ्यायची आहे. पहा, त्यावर आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. तुमची जी काही गळ्याची खोली असेल त्याच्या वरच्या साईडला 1 इंच मार्जिन घेऊन अशा पद्धतीने पट्टीला टाचण्या लावून घ्या. आता पट्टीच्या दोन्ही बाजूला आपल्याला मध्यातून गळ्याची खोली आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. पहा, म्हणजेच आपलं तेवढंच कापड हे आतल्या साईडला फोल्ड केलं जाईल आणि आपल्या गळ्याचा शेप हा अगदी परफेक्ट आहे असा येईल. आता आपण जे एक्स्ट्राचं कापड घेतलं आहे 1/2 इंच, ते आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. आपण पुढील गळा हा पलटवून शिलाई करणार आहोत, म्हणून आपण अशा पद्धतीने मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला काठाला जोडून घेतोय. अगदी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने काठ जोडल्याने आपल्या कुर्तीला छान फिनिशिंग येते. आता आपल्याला ह्यावर अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. आपण जी मध्यातून शिलाई दिली आहे त्याच्या बरोबर मध्यात आपल्याला हा अस्तरचा पार्ट ठेवून त्यावर टाचण्या लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिलाई करताना आपलं कापड हे हलणार नाही. आता 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. पहा, शिलाई आपल्याला 3 नंबरची घ्यायची आहे. गळ्याचा शेप परफेक्ट येण्यासाठी कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. अशा पद्धतीने शिलाई केल्याने आपल्या गळ्याचा शेप हा बदलत नाही आणि आपल्या गळ्याला छान फिनिशिंग येते. इथे आपण 1/2 इंच इतपत शिलाई करून घेतली. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हा गळा आपण पलटवून घेतोय. जिथं आपला चौकोनी शेप आहे तिथं आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. शिलाईपर्यंत कट देऊन घ्या, तरच आपला गळा हा परफेक्ट आहे असा दिसेल. अस्तर आतल्या साईडला फोल्ड करून गळा पण इथं पलटवून घेतला. आता त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्याने आपल्या गळ्याचा शेप हा फिटिंगला परफेक्ट बसतो. त्याचसोबत आपल्या गळ्याला छान फिनिशिंगसुद्धा येते. त्यामुळे गळे पलटवत असताना नेहमी दाबटीप देऊन घ्यायची. आता आपण मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतोय. 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथं आपल्याला मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडत असताना हाताच्या तळव्याचा वापर करा, जेणेकरून आपल्या कापडावर कुठे चुण्या येणार नाहीत. तुम्हाला जर असं जमत नसेल तर इथे तुम्ही टाचण्यांचा वापरसुद्धा करू शकता. आता जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्या अस्तरनुसार इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे
इथे आपण पुढील भाग तयार करून घेतला। मागील भागासाठी नॉट तयार करतोय, तर त्यासाठी इथे 1.25 इंच रुंदी आणि 20 इंच लांबीची इथे मेन फॅब्रिकची कापडाची पट्टी घेतली आहे। आतल्या साईडने मध्यात फोल्ड करून इथं आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथं आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। आपल्या शिलाईच्या बाजूचं जे एक्स्ट्राचं कापड आहे तिथं आपल्याला सुई धाग्याच्या सहाय्याने गाठ मारून घ्यायची आहे। गाठ घट्ट मारून घ्या, म्हणजेच ती पलटवते वेळेस उसवणार नाही। आता आपल्या सुईची मागची बाजू आपण जी शिलाई केली होती त्यातून आपल्याला समोरच्या साईडला बाहेर काढून घ्यायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने इथं आपण नॉट तयार करतोय। पहा, आपली सुई ही समोरच्या साईडला आपण बाहेर काढून घेतली। आता हलक्या हाताने धागा आपल्याला समोरच्या साईडला खेचून घ्यायचा आहे। आपली नॉट ही कापडाच्या आतल्या साईडने समोरच्या साईडला बाहेर येते। इथे मी दुसरी नॉट सुद्धा तयार करून घेतली। इथे मागील भागाचं मेन फॅब्रिक मी समोरच्या साईडने ओपन करून घेतलं। पहा, त्यावर आपल्याला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे। आता नॉटसाठी आपल्याला शोल्डरपासून खालच्या साईडला 2.5 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे। आपण तयार केलेली नॉट मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्याच्यामध्ये आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्या। तिथे टाचणी लावून घ्या, म्हणजे शिलाई करायला सोपं जातं। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्याच्यामध्ये आतल्या साईडने नॉट ठेवून तिथे टाचणी लावून घ्या। आता ज्या पद्धतीने आपण पुढील भाग पलटवून घेतला, सेम त्याच पद्धतीने इथे मी शिलाई करून आपला मागील भाग पलटवून घेतला। माझ्याकडून व्हिडिओ स्टॉप झाला होता। आपण अस्तरवर समोरच्या साईडने शिलाई करून घेतली, त्यानंतर अस्तरचा पार्ट मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला टाकून त्यावर दाबटीप देऊन घेतली आणि अशा पद्धतीने आपण मागील भाग पलटवून घेतला। आता एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते इथे आपल्याला अस्तरनुसार कटिंग करून घ्यायचं आहे। मागील गळ्याची शिलाई झाली की त्यावर नॉच देऊन घ्या, त्यानंतरच गळा पलटवून घ्या, म्हणजेच आपल्या गळ्याचा शेप हा आहे असा पलटला जातो। त्याचसोबत आपल्या गळ्याला छान फिनिशिंगसुद्धा येते। आता आपण शोल्डर जोडून घेतोय। आपल्या दोन्ही टॉप पार्टचे शोल्डर समोरच्या साईडने अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून घेतले। आता इथे 1/2 इंच इतपत शिलाई घेत आपण सिंगल शिलाई करून घेतोय। पहा, एक्स्ट्राचे धागे कटिंग करून पुन्हा आपण आतल्या साईडला हे पलटवून त्यावर आतल्या साईडने एकदा बितपत शिलाई करून घेतोय। आतल्या साईडने आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने शिलाई केल्याने आपले धागे हे आतल्या साईडला जातात आणि आपल्या शोल्डरला छान फिनिशिंग येते। दुसऱ्या बाजूचे शोल्डर सुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपण शिलाई करून घेतले, पाहताय। आता आपण बाहीची शिलाई करतोय। आपल्या बाहीचे मेन फॅब्रिकचे पार्ट अशा पद्धतीने समोरच्या साईडने ओपन करून त्यावर अस्तरचे पार्ट ठेवून घ्या। आता अस्तरचा एक पार्ट आपल्याला खालच्या साईडला ठेवून घ्यायचा आहे। त्यावर मेन फॅब्रिकचे दोन्ही पार्ट ठेवून दोन्ही बाह्या सेपरेट करून घ्या। बाही नेहमी अशाच पद्धतीने वेगळी करून घ्यायची, म्हणजेच आपल्या दोन्ही बाह्या ह्या वेगवेगळ्या साईडच्या तयार होतात। आता आपण शिलाई करतोय। आपलं अस्तर हे मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला आहे आणि ह्यावर आपण एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय। आपण ही बाही आतल्या साईडला पलटवून घेतोय। पहा, अगदी सोपी पद्धत आहे। खालच्या साईडला शिलाई देऊन झाली की अस्तरचा पार्ट आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप दिल्याने आपल्या बाहीला छान फिनिशिंग येते, त्याचसोबत ती फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसते, त्यामुळे दाबटीप द्यायला विसरायचं नाही। आता मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेऊया। 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी व्यवस्थित इथं आपण अस्तर जोडून घेतोय। आपली बाही ही फुल स्लीव आहे, त्यामुळे शिलाई करत असताना कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या। इथे तुम्ही टाचण्यांचा वापर करू शकता। आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला अस्तरच्या पार्टनुसार आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। अगदी फिनिशिंग सोबत इथे आपण दोन्ही बाह्या तयार करून घेतल्या। पहा, आता आपण बाही जोडून घेतोय। इथे मी आपले टॉप पार्ट घेतले। आपल्या शोल्डरची शिलाई नेहमी मागच्या साईडला ठेवायची। आता बाहीवर आपल्याला मध्यात नॉच देऊन घ्यायचा आहे। आपल्या बाहीचा जो गोलवा शेप आहे तो समोरच्या साईडला येणं गरजेचं आहे, तरच आपली बाही फिटिंगला परफेक्ट बसेल। आता आपण जो नॉच दिलाय तो शोल्डर पट्टीच्या बरोबर मध्यात ठेवून इथे आपल्याला एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घ्यायची आहे।
बाही शिलाई करत असताना नेहमी एकदापेक्षा जास्ती शिलाई घ्या, पण कमी घेत जाऊ नका, नाहीतर मग आपल्या बाहीचा शेप हा पूर्णपणे बिघडतो. मध्यातून बाही जोडायला घेतल्याने ती दोन्ही बाजूला अगदी समान पुरते. त्याचसोबत आपली बाही फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसते. एका बाजूची शिलाई झाली की पुन्हा मध्यातून आपल्याला दुसऱ्या बाजूची शिलाई करून घ्यायची आहे. जर तुम्ही बाही परफेक्ट फॉर्म्युलानुसार कटिंग केली तरच तुम्हाला ती परफेक्ट पुरते, नाहीतर मग तुमची बाही ही शिवण्यात कमी येईल. त्यामुळे बाही कटिंग करत असताना नेहमी छातीच्या मापानुसार आणि फॉर्म्युलानुसार कटिंग करून घ्यावी. आपली सिंगल शिलाई झाली की लगेचच त्यावर आपण डबल शिलाई करून घ्यायची. कोणत्याही प्रकारची बाही जोडत असताना नेहमी डबल शिलाई करून घ्यायची, म्हणजेच ती उसवत नाही. दुसऱ्या बाजूची बाहीसुद्धा आपण सेम ह्याच पद्धतीने इथे शिलाई करून घेतली. पहा, आता आपण घेर जोडून घेतोय. तर इथे मी हा टॉप पार्ट घेतलेला आहे. आपल्या मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू ही समोरच्या साईडला आहे, अस्तरचा पार्ट हा खालच्या साईडला आहे. त्यावर आपल्याला घेरची आतली बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आपल्या टॉप पार्टची आणि घेरची बाहेरील बाजू ही एकमेकावर आहे. आता आपण शिलाई करायला सुरुवात करतोय. आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं तिथे मार्क करून घ्या. तिथपर्यंत आपल्याला सरळ शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्या पुढे आपल्याला अर्धा इंचाच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. प्लेट्स टाकत असताना आपल्या सगळ्या प्लेट्सची साईज ही एका मापाची येईल, ह्याची काळजी घ्या. त्यानुसार इथे आपण घेरच्या प्लेट्स म्हणजे चुन्या टाकून घेतोय. पहा, ह्याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण टॉप पार्टच्या कमरेच्या भागावर प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. पहा, अगदी सोपी पद्धत आहे. आपल्या चॅनलवर साडीपासून कुर्तीज, त्याचसोबत छान छान फ्रॉक त्याच्या व्हिडिओजसुद्धा आहेत, त्यासुद्धा नक्की पहा. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेवटी आपल्याला पुन्हा 1.5 इंच मार्जिन सोडून तिथपर्यंत आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. पहा, आपलं 1.5 मीटरमधलं थोडंसं कापड उरलं. अगदी परफेक्ट अशा इथे आपण प्लेट्स तयार करून घेतल्या. आता टॉप पार्टच्या वरच्या साईडने इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. पहा, आपल्या प्लेट्सची साईज ही खालच्या साईडला आहे. त्यावर आपल्याला अस्तरचा पार्ट वरच्या साईडने ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 1.5 इंच इतपत शिलाई मार्जिन सोडून पुढे इथे आपण अस्तरच्या प्लेट्स तयार करून घेतोय. पहा, जितकं तुमचं अस्तर मोठं असेल त्यानुसार इथे तुम्ही प्लेट्सची साईज लहान मोठी घेऊ शकता. आता इथे मी जितकं माझं अस्तर आहे त्यानुसार 1 इंच मार्जिन सोडून इथे अस्तरच्या प्लेट्स तयार करून घेते. अस्तरच्या प्लेट्स शिलाई करत असताना त्यामधलं अंतर हे समान घ्या, तेव्हाच आपल्या कुर्तीचा घेर हा परफेक्ट दिसेल. इथे आपण अस्तर ॲडजस्ट करत संपूर्ण टॉप पार्टवर प्लेट्स तयार करून घेतल्या. पहा, अशा पद्धतीने अस्तर जोडल्याने आपली शिलाई आहे ती आतल्या साईडला जाते आणि आपल्या कुर्तीला छान फिनिशिंग येते. आता आपण नॉट तयार करून घेतोय. त्यासाठी इथं मी ही मेन फॅब्रिकची पट्टी घेतली आहे. खालच्या साईडला 5 इंच आणि वरच्या साईडला 3.5 इंच अशी याची रुंदी आहे. लांबी आपण 19 इंच घेतली आहे. खालच्या साईडने पट्टी मध्यात फोल्ड करून इथे आपल्याला एकदा बितपत शिलाई घेत अगदी कडेने क्रॉस शिलाई करून घ्यायची आहे. पहा, शेवटी शिलाई लॉक करून आता आपण ही नॉट बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय. इथे तुम्ही टोकदार वस्तूच्या सहाय्याने नॉट बाहेरच्या साईडला पलटवून घ्या. अशा पद्धतीची नॉट हाताच्या सहाय्याने सुद्धा बाहेरच्या साईडला पलटली जाते. अगदी सोपी पद्धत आहे. अशा नॉट अम्ब्रेला कुर्तीला फार छान दिसतात. इथे मी ह्याच पद्धतीने आपल्या दोन्ही नॉट तयार करून घेतल्या. पहा, आता आपण शिलाई करून घेऊयात. आपल्या कुर्तीचा जो बॉटमचा अस्तरचा घेर आहे तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला कडेने शिलाई करून घ्यायची आहे. आपली मार्जिन शिलाई करण्यापूर्वी हे अस्तरचे पार्ट शिलाई करून घ्या. आता आपला पुढील आणि मागील दोन्ही भाग अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून इथे आपण मार्जिन शिलाई करून घेतोय. कमरेपर्यंत शिलाई झाली की तिथे आपल्याला नॉट आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून त्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता खालच्या साईडला आपण अर्धा इंच इतपत शिलाई मार्जिन घेत सरळ शिलाई करून घेतोय. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूची सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे.
त्यानंतर मागील भागाच्या नॉटसाठी इथे आपण हे 3 बाय 3चे कापडाचे तुकडे अशा पद्धतीने वरच्या साईडला ठेवून खालच्या साईडचं अर्धा इंच कापड फोल्ड करून इथे शिलाई करून घेतोय। आता आपल्याला एक्स्ट्राचं कापड कटिंग करून हे बाहेरच्या साईडला पलटवून घ्यायचे आहेत। इथे आपल्या अम्ब्रेला कुर्तीची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।